क्या बात है ब्रदर ग्रुप, छत्रपती ग्रुप, सगळ्या ग्रुप कडून आपले धन्यवाद आणि खुश व्हा. गोटी बिट्टी टॅबी. चला मॅचला इथे सुरुवात करा. दुसऱ्या फेरीतली लढत आहे. 3 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवर इथे चढवला आक्रमण, परंतु पहा फटका फसलाय. फर्स्ट विकेट गोज डाऊन. पहिला खुश व्हा लावणीचे. थँक्यू माननीय भरतजी खोर साहेब, वेलकम वेलकम. इथे पहिल्याच बॉलवर विकेट गमावलंय. कल्पेश घरत निघालाय परतीच्या प्रवासाला. यानंतरची लढत जी तुमच्या भेटीला येईल, एका बाजूला जीवी स्पोर्ट्स आणि त्या विपक्षामध्ये छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयारीत राहा. छत्रपती प्रतिष्ठान सिमरन 11 आणि त्या विपक्षामध्ये जीवी स्पोर्ट्स. दोन्ही संघांचे कर्णधार आपण तयारीत राहा. टॉस करता नेक्स्ट. आणि दिनेश कोदे सरपंच सारशी, वेलकम. राष्ट्रपती पुरस्कार विजेते म्हणजेच बघितलं आपण राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. या देशाचा मोठा पुरस्कार सरपंच उत्कृष्ट म्हणूनची निवड. दिनेश कोदे वेलकम. अजय मांजे, भरत 1 मिनिट. वेलकम. आपल्या विनंती आहे आयोजन मंडळीकडनं आपण व्यासपीठावर यावं. अजय मांजे, मी विनंती करतो आपला 12th मॅन इथं विनाविलंब पाठवा, अन्यथा मग आम्हाला पेनल्टी द्यायला लागेल. एक रिक्वेस्ट आहे, ॲज युज्युअल प्लीज, इट्स ॲज पर रूल ऑफ क्रिकेट. फटका चांगला आहे इनफिल्डच्या टोक्यावरून. हा स्ट्रोक 30 यार्ड पार करत असताना पहा काटकता या छोट्या खेळाडूंची. सगळे अंडर 24 चे खेळाडू आहेत, सगळे खेळाडू. आणि नंदन पाटील कोंडल्याचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये. मागच्या वर्षी कुणबी प्रीमियर लीग भिवंडीच्या खरं तर स्टेडियम वरती ज्याला मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळालाय, अनेक नामांकन व्यावसायिक क्रिकेटची त्याच्या नावे आहेत, तोच खेळाडू सध्या या संघाचं नेतृत्व करतोय. एका बाजूला अजय 11 सावरोली आणि त्या विपक्षामध्ये परी 11 4000. इथे मात्र पहा चांगली झटापट पाहायला मिळते. आयुष गोलंदाजी मार्कवर आहे. इथे ज्या वेगानं फेक केली आहे तितक्याच शिताफीनं पहा बॅकअप देखील दिलं. एकही धाव न घेणं पसंत केलंय. फक्त एक आकडा जो धाव फलकावर आलाय. कदाचित बिगामामा पष्टे आमच्या सोबत आहेत कॉम्बॉक्स मध्ये. मामा खरं तर 2012ला राजे ट्रॉफी मध्ये ज्यावेळी हर्ष धोंडो देखील त्या मैदानात होता, आपण चर्चा त्यावर करू. इथे मात्र फटका खेचलाय ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र पहा नो बॉलचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. मामा खरं तर राजे ट्रॉफी मध्ये आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांनी हा विक्रम केला होता. लावण्यांचा नृत्य आविष्कार आणि एका बाजूला ओपन क्रिकेट. आणि त्या वर्षी जुनेद बगदादी तो सामना पाहण्याकरता तिथवर होते. कुडूसचा अर्षद मेमन आणि कृष्णा सातपुते 2 खेळाडू पिवळ्या जर्सी मध्ये हे सगळे खेळाडू तिथे खेळत होते. म्हणजे एक सामना संपल्यानंतर एक लावडी आणि इतकं दर्जेदार आयोजन. आणि आता त्यानंतर इथे महाराष्ट्रामध्ये गातेस नगरीमध्ये सागर पाटील आणि त्याच्या सगळ्या एकदा जोरदार टाळ्या गातेसकरांसाठी वाजल्याच पाहिजेत. इतकं दमदार आयोजन, इतकं दमदार आयोजन मात्र या क्रीडा नगरीवर तुम्ही जे केलंय ना भूतो ना भविष्य असणार. इथे मनीष भाऊ दाखल होतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. हा ट्रॅकर उडवलाय, बॉल ऑन साइडला पूल केलाय. हा पूल ठरलाय अनसक्सेसफुल, परंतु फ्रीड हे विसरून चालणार नाही. कारण या आधीचा चेंडू जर आपण पाहिला तर नो बॉल ची उद्घोषणा झाली होती. इथे संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावर. अजय आपला 12th मॅन इथं पाठवा प्लीज, कृपा करून. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 4. संघाची टोटल पोहोचली आहे 4 या आकड्यावर. ओनली 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4च धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात, 4च धावा धावफलकावर आहेत. त्याकरता मी तुम्हाला रिक्वेस्ट केली पहिल्या चेंडूच्या आत तुमचा 12th मॅन इथं पाहिजे. इथे गोलंदाज तयार आहे. आयुषचा हा बॉल सरळ झोकून दिलाय. बॉल चाललाय, इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तिकडे मोटू पतलू देखील इन ऍक्शन आहेत आणि असं कुठलंच कोणतीच बाजू गातेसकरांनी आता सोडलेली नाहीये. या षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 10 या धावसंख्येवर. 10 धावा. जमलेल्या तमाम क्रीडा शौकीनांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आरुषच्या विरोधात चढवलेला हा दुसरा हवाई हल्ला. बॉल चाललाय, टाटा बाय बाय गुड बाय करत सरळ चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक धमाका षटकार.
आणि सन्मान होतो एक मोठा सन्मान सुप्रसिद्ध उद्योजक माननीय भरत कोर साहेब कळंबे यांचं स्वागत आणि सन्मान अमित शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे। मुख्य मंचावर सन्मान होताना पाहू शकता एक दिग्गज व्यक्तिमत्व उद्योजक भरतजी कोर साहेबांचा सत्कार अमित पाटील साहेब यांच्या वतीनं शिवकृपा वैतरणेश्वर या ठाणे पालघर जिल्ह्यातील एक मोठी दिमागदार क्रिकेटचा 1 लाखाचा महासंग्राम मध्ये हार्दिक स्वागत। टाकले सर भिवंडीचा बँजो आहे कोंबडपाडा संदीप 16 धावा धावफलकापर्यंत। एका बाजूला अजय मांजे स्ट्रायकर एंडवर आहे आणि त्याचा साथीदार सागर मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज। इथे गोलंदाज तयार। इथे पहा आल्या आल्या खडे खडे प्रहार केलाय बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक धमाका सावरोळी संघाचा अजय मांजे मात्र ठोकतोय आणखीन एक आविष्कार षटकार 6 धावा। आयोजक रणजित पाटील वेलकम वेलकम। धन्यवाद। इथे मात्र याच षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल पोहोचली आहे 22। इथे पहा आणखीन एक धमाका 1 मोर 2 इन अ रो अगेन्स्ट द बॉलर प्रज्वल त्याच्या विपक्षात प्रज्वल दळवीच्या विरोधात सन्मान होतोय राष्ट्रीय सरपंच पुरस्कार विजेते। बघा एक मोठा सन्मान सोपं नसतं राष्ट्रीय स्तरावर बक्षीस मिळवणं। माननीय दिनेश कोहली यांचा सत्कार बिगा पस्टे यांच्या हस्ते होत आहे। ओव्हर टू कमिटी बॉक्स। प्रज्वल सुभाष दळवी धोंडा वडवलीचा खेळाडू त्याच्या विपक्षामध्ये अजय मांजे मात्र काय दिमागदार खेळ। इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागते। व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय संघाला अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर पडेल। एकंदरीत अजय 11 सावरोळी संघ पोहोचलाय 29 या धाव संख्येवर 29 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या। अराउंड दी स्टंप्स अजयचा हा स्ट्रोक फटका फसलाय चेंडू अगदी आकाशाला गवसणी घालणारा हा स्ट्रोक इथे मात्र टिपली जाते। माननीय अभि पाटील यांचं आगमन झालं बचाव बचाव वेलकम सरपंच साहेब आंबिस्ते माननीय भुयाळ साहेबांचं आगमन झालेलं आहे। रणजितजी भुयाळ साहेबांचं आगमन सरपंच आंबिस्ते आणि माननीय अभिषेक अभि पाटील अब्बुदा आंबिस्ते वेलकम। लावण्याचा धमाका थोड्याच वेळात। नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय। अनिकेत प्रांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय। एका बाजूला सावरोळीचे बरेचसे खेळाडू भिवंडी क्रीडा नगरीतून इथे दाखल झालेत आणि त्या विपक्षामध्ये नव्या दमाचा अंडर 24 सगळे नवे आहेत परंतु छावे आहेत। एवढंच सांगेन की धोंडावडवलीचा सुपरस्टार जो छोटा खेळाडू तुम्ही पाहतायत प्रज्वल सुभाष दळवी फार कमी वयामध्ये फार उंचीचं क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे आणि इथे मात्र तो कारनामा करतोय अजय 11 या संघाच्या विपक्षामध्ये। ओव्हर दी स्टंप्स हा फटका डाऊन दी ट्रॅक उडवलाय बॉल चाललाय लॉंग ऑनच्या समोर या बॉलवर इथे मात्र पहा अचंबित करणारा फटका चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार। उदयराज मोकाशी यांचा सत्कार होते नितीन पष्टे यांच्या हस्ते। नानांच्या हस्ते सन्मान होतोय नितीनजी पष्टे यांच्या हस्ते सन्मान उदयराज मोकाशी वेलकम। मित्र परिवार मान्यवर उदयराजजी वेलकम। जीवी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि छत्रपती प्रतिष्ठान संघाचा कर्णधार। चला दोन्ही संघांच्या टीम कॅप्टन्स विनंती आहे मध्यांतरानंतर लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूयात आपला नाणेफेक। इथे मात्र गोलंदाज तयार फटका चांगला आहे
टिपिकल कॉपीबुक स्टाईल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, सरळ बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, धमाकेदार चौकार. नाचो नाचो मिकी माऊस नाचो. सरपंच राष्ट्रीय पुरस्कार विजेते, सरपंच राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिनेश खोदे यांच्याकडनं मिकी माऊसच्या डान्सला 200 रुपये बक्षीस. खरोखर त्यांच्या कलेला देखील इथे पास विचिट करण्याचा प्रयत्न झाला. नो बॉलचा सिग्नल आहे पंचांकडनं. ऑन अबाव द वेस्ट इथे मात्र दाखवतात आणि नो बॉलचा सिग्नल अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर टाकेल. संघाची टोटल पोहोचली आहे 40. 3च षटकांची लढत आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रज्वल सुभाष दळवी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. खरं तर पित्याच्या रक्तामध्ये देखील वेड होतं. खेळाडू खरं तर पुत्र देखील ते गाजवतोय मैदान क्रिकेटच्या पटलावर. इथे मात्र ऑन साइडला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये एक सिंगल जे अधोरेखित होतीये. सर जी मागची व्याख्या होती ना की मुंबई पुण्याचेच खेळाडू येणार, स्पर्धा जिंकणार, ती बदलली आता पोरांनी. युट्यूब जिथून आलं, संतोष नाडेकरांनी प्रत्येकाच्या शैली, पोरं आता स्लो मोशन मध्ये प्रत्येक व्हिडिओ बघायला लागल्या. प्रत्येकाचा पॅडल स्वीप खेळण्याची ऍक्शन, पदलालित्य, सगळ्या गोष्टी आता ग्रामीण भागातले पोरं शिकले. आणि आता जे आपण क्रिकेट पाहतोय मॅक्सिमम भिवंडी, वाडा, पालघर परिसरातील खेळाडू इथे मात्र खेळत असताना आणि तितकाच दर्जेदार खेळ ते दाखवतायत. हे खरं तर महत्वाचं आहे. इथे नवीन गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता आकाश परिहार, मॅन फ्रॉम महापोली, खरं तर महापोलीचा सेनापती आहे. आणि या खेळाडूचा इतिहास देखील म्हणजे यंदाच्या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकामध्ये गोरसे असेल किंवा बलाढ्य बोरशेती सारखा संघ असेल त्यांच्या विपक्षात महापोलीकरांचं प्रतिनिधित्व करत असताना आकाश परिहारनं केलेली कामगिरी. इथे मात्र आकाश परिहार म्हणजे या खेळाडूचं नाव मी याकरता घेतो की महापोली अशी नगरी आहे. चर्चा आपण जरूर करू. इथे गोलंदाज तयार, राऊंड दी स्टंप्स आलाय. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. सर मागच्या वर्षीपर्यंत शेताबांधांवर खेळणारा महारूप भाबे राजस्थान रॉयल्सच्या स्क्वॉड मध्ये दाखल झालाय आणि तो दुबई मधून आता खरं तर या स्पर्धेचा आनंद देखील घेतोय. ही ग्रामीण क्रिकेटच्या करता फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि इमोशनल प्लेअर होता. क्रिकेटची भरपूर मोठी अटॅचमेंट होती महारूप भाबेची. राजस्थान रॉयल्सचा स्क्वॉड त्यानं थेट गाठलाय. त्यामुळे आपण म्हणतो ना टेनिस क्रिकेट व्याख्या बदलली आहे. ISPLचे ऑक्शन पाहिल्यानंतर बऱ्याच जणांच्या तोंडाला पट्टी लावण्याची वेळ आली. बरेच जण म्हणायचे टेनिस क्रिकेट म्हणजे वाया गेलेल्या पोरांचा खेळ. परंतु जसा करण अंबाला 27 लाखाला गेला, बऱ्याच जणांचे डोळे अगदी विस्फारले. तदनंतर प्रथमेश ठाकरे आपल्याच वारेड भूमीतला खेळाडू 11.5 लाख रुपये त्याचं नामांकन. अगदी केतन म्हात्रेला आपण पाहिलं 16.5 लाखाला त्याची बोली लागली चेन्नई संघाकडनं. अनेक खेळाडू आहेत की ज्यांनी या वर्षी ISPLने पूर्ण त्या खेळाडूंचं आयुष्य बदलून टाकलंय. मेहनत करा, तुम्ही जिद्द दाखवा, तुम्हाला देखील इथे खर्च करण्याकरता प्रस्त बसलेले आहेत. बॉल चाललाय सरळ, स्लॉक स्वीप, चेंडू सरळ निघून जाईल. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधल्या झोन मधून 4 धावांचा. मिकी माऊस सोबत नाचणारा छोटा मुलगा, चला या, आपल्याला बक्षीस येत आहे. दिनेश खोदे यांच्याकडनं 200, परंतु नाचावं लागेल. नाचो. यानंतरची लढत एका बाजूला जीवी स्पोर्ट्स आदरणीय जितूभाई पवार पुरस्कृत आणि त्याच्या विपक्षामध्ये नितेश पाटील, सत्यवानजी भोईर आणि सागर पाटील पुरस्कृत छत्रपती समरन 11 हा संघ या दोन दरम्यान यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम VIP डायस. दोन्ही संघांची ही स्पर्धा साधीच राहिली नाही. आता केंद्रीय मंत्री चषकात वाकलरला कोणी हरवलं ती टीम, केंद्रीय मंत्री आता टेंभुरीला कोणी हरवलं ती टीम. घोटेकर 11 छत्रपती इथे जिंकली आहे, मजा येईल. घोटेकर बी म्हणजे गणेश डिंगोरेचा खेळ पाहण्याकरता खरं तर आज प्रेक्षक इथे उपस्थित झालेत. इथे आल्या चौकार आणि चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल 51 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. 51 रन्स ऑन बोर्ड. 51 ही धावसंख्या धावफलकावर आहे. आकाश परिहारच्या विरोधात मात्र ही आक्रमण चढवली गेली आहेत. धन्यवाद बँड पथक, धन्यवाद. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आकाश परिहारच्या विरोधात मात्र आधी हवाई हल्ला चढवलाय. अनिकेत काय बॅटिंग करतोय, अत्यंत दर्जेदार. 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आली आहेत. अराउंड दी स्टंप्स आलाय महापोलीचा खेळाडू. इथे पहा, घुट्टा टेक और ये सिक्सर देख, शॉट ऑफ द डे, ओव्हर स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड, 6 धावा, षटकार. 57 धावा धावफलकावर. 57 रन्स ऑन स्कोर कार्ड. 57 धावसंख्या जी परिपटलावर खरं तर आता दाखल झाली आहे. मी
जे सीमारेषेच्या बाहेर आमचा प्रेक्षक राजा आहे, मैदानाच्या बाहेर गेलेले चेंडू जर तुम्ही वेळेत पोहोचवलेत, जीवी स्पोर्ट तर अजून आणि सिमरन 11 छत्रपती ग्रुप कॅप्टन टॉस साठी या आणि टॉस करतील या स्पर्धेचे आयोजक नितेश पाटील यांच्या मम्मी. वेलकम. आदरणीय नितेशजी पाटील यांच्या मातोश्री इथं उपस्थित झाल्यात. निश्चितच त्यांना आपण विनंती करूयात आपल्या माता भगिनी टॉस करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इथे पहा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा पवित्रा होता जो असफल ठरला आणि पहा वेगावर इथे स्वार होता खेळाडू. तिसऱ्या पंचांची मागणी करतायत धावचीत साठी. टेक्निकल रूम मध्ये कल्पेश गोतारडे यांना विनंती आहे की अप्पर एंडला आपल्याला चेक करावं लागेल सागर इथे बाद आहे की नाही. म्हणतात ना मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि स्वराज्य निर्मिलं गेलं. त्या विचारावर चालणारा छत्रपती ग्रुपचे सदस्य या स्पर्धेचे आयोजक नितेश पाटील यांच्या मम्मी यांच्या शुभार्थ टॉस केला जातोय. त्यांच्या सोबत या स्पर्धेचे आयोजक छत्रपती ग्रुप भाई आंबेडकर, परजी पाटील, नितेशजी पाटील, जगदीशजी पाटील मम्मी आलेल्या त्या ठिकाणी. OUT आउट. ज्योतिताई पाटील, ज्योती मॅम या ठिकाणी टॉस करताय नितेश पाटील यांच्या मम्मी. खूप मजा आली आणि क्रितेश तुझे खूप फॅन फॉलोवर त्या पालघर ठाणे जिल्ह्यात बॅटिंग येते कुठपर्यंत टार्गेट द्याल? जास्त जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. वेल डन. बेस्ट ऑफ लक छत्रपती ग्रुप सिम्बॉल 11 आणि जीवित स्पोर्ट. पात्र एकत्र ही जिद्दीची स्पर्धा आहे. मॅच गातेस मध्येच होणार. मॅच या खेळपट्टीवरच करणार आणि करून दाखवणार. सागर बिल्डरचा शब्द खरा करून दाखवला. छत्रपती ग्रुप, सरकार ग्रुप, ब्रदर्स ग्रुप आणि पावणीपणा टक्केवारी गातेसकरांनी इतिहास रचावा लागतो. कमा तुझे. धन्यवाद. एक मिनिट डीजे थांबवा. विजयाकरता धावा मला सांगू द्या त्या संघाला. 57 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरता नंदन पाटील तुम्हाला करायचे आहेत 58 धावा. 3 षटकांची लढत आहे. आदरणीय सन्माननीय रेल अकादमीचे संचालक सन्माननीय विशालजी ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. मोटू बदलू ची जी अरेंजमेंट आहे ती मात्र रिअल अकॅडमी या स्पर्धेचं ब्रँड पार्टनर त्यांच्या वतीने इथे आम्हाला ती करून देण्यात आली आहे. तर विशाल सरांचा इथे मनपूर्वक आभार. चला बॅट्समन लवकर पाठवा. यानंतरची लढत जी तुमच्या भेटीला येणार आहे ती देखील तुल्यबळ आहे. कारण एका बाजूला क्रितेश गरात सुलतान खान फॅन क्लब टीम आणि त्या विपक्षामध्ये खरं तर जीवी स्पोर्ट्स म्हणजे मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला हा देखील संघ. तर यानंतर वळूयात उत्तरार्धाकडे. जशी उत्तरार्धाला होईल सुरुवात तसं आपण या ऐकूयात सदानंद अडकमोळ सरांना. यस, या स्पर्धेकरता पंच म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका आदरणीय मंगेशजी बाई त्यांच्या समवेत प्रदीप भंडारी सर आणि खऱ्या अर्थानं मेहनत आहे मनोजजी दळवी यांची देखील मेहनत आहे. रणरणत्या उन्हात म्हणजे जसं संक्रांत संपली उन्हाचा तडाखा म्हणजे इतका पारा वाढला अक्षरशः. तर त्या रणरणत्या उन्हात या पंचांनी मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जातो. 1 लाखाची स्पर्धा शिवकृपा वैतनेश्वर मान्य रुपेश पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान नितीन फस्ट यांच्या हस्ते होत आहे. पावनीपाडा आणि कोळकेवाडी मधील आमचे जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक त्या खानिवली विभागाच्या समाज राजकारणातील समाजकारणातील शुक्रतारा मित्र परिवार अभिषेक पाटील, अंबिस्ते रुपेश पाटील अभिषेक यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाते. वेलकम. सूरज पाटील धावतं समालोचन करू का नको आम्ही? होल्ड ऑन, लावणी होणार आहे. नाही करू का नको बंद. आणि सरपंचांचा सन्मान होते. मोलाचा आर्थिक सहकार्य करणारं व्यक्तिमत्व माननीय भुयाळ साहेब यांचा सत्कार योगेशजी पाटील साहेब यांनी करावा. फिल्डिंग लावा त्वरित. 1 मिनिटात फिल्डिंग लागली पाहिजे. माननीय सरपंच अंबिस्ते ग्रामपंचायतचे भुयाळ साहेबांचा सन्मान या ठिकाणी होते. वेलकम वेलकम. शिवकृपा वैतनेश्वर चषक मध्ये हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. यस, लास्ट सन्मान विशालजी ठाकरे, खूप मोठं नाव. रिअल अकॅडमी रिअल टॉईज ज्यांनी खऱ्या अर्थानं मिकी माऊस उपलब्ध केले आणि शोभा आणली. विशाल ठाकरे यांचा सन्मान संतोष पाटील यांनी करावा.
पंच सामना सुरू करा हे असं चालूच राहणार आहे. तो काय मान्यवरांचा ऐकणार नाही. सन्मान होतोय. विशालजी ठाकरे यांचा सन्मान. चला स्पीडअप करा पंच मॅच. मिकी माऊस साठी अभिषेक यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. विशालजी ठाकरे ओव्हर टू कमिटी बॉक्स. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा उडवलाय स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं. आणि किती धावा पंच? 2 ना, 2 धावा. अडकमोल सर, पब्लिकचा लोंडा बाउंड्री लाईन पट्ट्याच्या आतमध्ये येतोय, जरा सूचना द्या. बॅनर बघा, त्या बॅनरच्या जवळ बरेचसे प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक. हात जोडून नम्र विनंती आहे, खेळाडूंनाही विनंती आहे, नाही फक्त अडथळा नका आणू, क्षेत्ररक्षकाला अडथळा आणू नका, दुसरं काही नाही. आज तुम्हाला बसायला परवानगी आहे, परंतु अडथळा आणू नका. आज तुम्हाला काही बोलणार नाही, करा, एन्जॉय करा. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र निर्धाव पडतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कल्पेश यांच्याकडनं. 58 धावांचा हिमालय पार करायचा आहे आणि कल्पेश मात्र काय गोलंदाजी करतो. वेडेगावचा एक अत्यंत अष्टपैलू खेळाडू कल्पेश घरत म्हटलं की या शिवकृपा मैदानावर त्याचा परफॉर्मन्स 100% पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू उडवला आहे आणि यावेळेला मात्र झेल घेतला जातोय आणि इथे मात्र स्फोटक खेळी करणारा फलंदाज बाद होतोय. पुढील सन्मान या ठिकाणी केला जात आहे. नितेश पाटील यांच्या मम्मी माननीय पाटील मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. माननीय भाई आंबेडकर सत्यवान भोईर यांनी करावा. ज्या नृत्यांगना भगिनी आमच्या आलेल्या तिथे डान्ससाठी, त्यांना लावणीचे जबरदस्त फॅन असलेले महेश जाधव बांबू कुडूस यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि माननीय पाटील मॅडम नितेश पाटील यांच्या मम्मी यांचा सन्मान केला जाते. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. पर धावसंख्या आमचे स्कोरर सांगता जाऊन पुरली ती फक्त 3 वरांनी गडी बाद झाला. एक नवीन फलंदाज आला आकाश. आता नंदन आणि आकाश यांना मात्र नेटाने फलंदाजी करावी लागेल. नंदन आउट झाला. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट मारताना मात्र चेंडू हळूवार फेकला आणि फलंदाजाला चकमा दिलाय. दुसरा गडी बाद होतोय. या स्पर्धेसाठी मोठ्याचे पाठचे एक दर्दी क्रीडा रसिक आणि लावणीचे खास शौकीन माणिक भोईर मॅन फ्रॉम मोठ्याचा पाडा आलेला आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. लावणीचे दर्दी माणिक भोईर. अठ्ठावन्न धावांचा जो हिमालय झाला ना, त्याचं प्रचंड दडपण फलंदाजी करणाऱ्या संघावर आलेलं आहे. आतापर्यंत 2 गडी बाद झालेल्या षटकातले चेंडू टाकून झाले तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत. शुभम पाटील वसुरीचा भिडतोय, नडतोय, लढतोय, गोलंदाजाला उडवतोय. षटकार. आताच खबर आलेली आहे सागर पाटील यांच्याकडनं का 5च्या नंतर लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांचं आगमन होणार आहे.
शैलेश गायकवाड यांच्या सोबत गौतमी पाटील या स्पर्धेला भेट देणार सागर पाटील यांची आता आलेली ताजी बातमी आणि माणिक भोईर लावणीचे अतिशय दर्दी शौकीन मोठ्याचा पाडा ते पण आलेले त्यांचंही हार्दिक स्वागत पुन्हा एकदा कल्पेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट वा कव्हरच्या डोक्यावरनं मारला जातोय चेंडू जातोय दन 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 करत एक्स्ट्रा कव्हरवर चौकार अब आएगा मजा आणि किती धावा झाल्यात 14 अदवर शेलार स्टेजशी संपर्क करा या स्पर्धेसाठी पंच म्हणून मंगेशजी बाईत प्रदीपजी भंडारी गेल्या 5 दिवसापासून शिवकृपा चषक प्रदीप भंडारी आणि मंगेश बाई यांचं एक अतूट नातं आहे जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा आयोजकांचा पहिला फोन असतो मंगेशजी बाईत आणि प्रदीप भंडारी म्हणजे जसे खेळाडू प्रसिद्ध झाले तसे मंगेशजी बाईत आणि प्रदीप भंडारी काय म्युझिकल ग्रुप सादर केलाय त्यांनी पण आपल्या बोटातली जादू दाखवलेली आहे योगेश येते गोलंदाजीसाठी अकलोली संघाचा एक जबरदस्त धुरंधर योद्धा अष्टपैलू खेळाडू कंप्लीट क्रिकेटर बघूया राईट आर्म ओव्हर द विकेट आणि उडवले फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय दन दन करीत पंचांचा इशारा षटकार न भूतो न भविष्यती असं देखणं जानदार शानदार भव्य दिव्य नीटनेटकं आयोजन पुन्हा एकदा फाईन लेग वर उडवलाय भिडतोय नडतोय लढतोय प्रज्वल हा 10 चेंडू आणि 32 धावा धावांचं मशीन प्रज्वल रूपी धडाडतंय ज्याप्रमाणे 156 147 गोळ्यांचा वर्षाव करते तशा प्रकारचे षटकार चौकारांची बरसात करायला लावलेले आहे प्रज्वलने राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा उडवलं रॉकेट उंच टोलेजंग गगनचुंबी सरकार 3-6 इन अ रो योगी सारख्या कसलेल्या नामांकित वलयांकित स्टार खेळाडूवर अशा प्रकारचा हल्ला म्हणजे खरोखरच प्रज्वलने आपली झलक दाखवलेली आहे काय जबरदस्त गोलंदाजी पैसे वसूल खकेरूचा पुपुमो 3 मारले होते कर्ज ते कर्जाची हप्ते परत केले त्याने वा योगीराजच्या छातीमध्ये धडकी निर्माण केलेली आहे या वेळेला मात्र पलायनवाद स्वीकारलेला आहे आणि पंचांच्या समांतर धाव अवांतर हळूहळू विजयाच्या समीप जातोय धाव संख्या झालेली आहे 27 33 का 9 चेंडू आणि 25 धावा बचे हुए ओहो दॅट्स अ सुपर्ब डिलिव्हरी फलंदाजाने इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला वाजवीपेक्षा जास्त शफल झाला गोलंदाज आहे योगीराज क्रिकेट मधले अनेक चढाव उतार अनेक जय पराजय ज्याने जवळून पाहिलेत असा मास्टर माइंड गोलंदाज फ्लिक ऑफ द रिस्ट पकडो कॅच जीतो मॅच गचाल ढिसाळ गलथान आणि दळभद्री क्षेत्ररक्षण अतिशय गचाल साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडलेला आहे पकडो कॅच जीतो मॅच कॅचेस विन द मॅचेस याला म्हणतात दबाव याला म्हणतात भीती याला म्हणतात भय खौफ जयजी पाटील वाडा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष आपण सागर पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे जयजी पाटील
चेंडू 23 धावा. बॉल्स रिमेनिंग 7 रन्स रिक्वायर्ड 23. आणि षटकार. या ठिकाणी आशिष शिंदे सर उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम या स्पर्धेमध्ये. खेळाडूला पाणी पाठवा. केसीसी कोळकेवाडी टीम प्लेयर आशिष शिंदे सर, आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. सागर पाटील यांची नाचणारी व्हिडिओ संपूर्ण वाडा पालघर जिल्ह्यात व्हायरल. चला बी फास्ट, थोडीशी स्पीडअप करायची आहे गेम. युवा उद्योजक खरिवलीवरनं 6 चेंडू 17 धावा. आणि त्यानंतर समीर पष्टे निचोळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बचे हुए 6 गेंदों में 17 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 6 एंड रन्स रिक्वायर्ड 17. आणि शेवटचा हाणामारीचा षटक क्रुशियल मोमेंटला अटीतटीच्या क्षणी गोलंदाज येतोय निरंजन मॅन फ्रॉम देवघर. नाही उंबरपाडा. ओके बघूया. 11 नंबरची जर्सी घेतलेला उंच पुरा खेळाडू. पंचांचा हात समांतर, धाव अवांतर. 6-16. यानंतरचे होणारे सगळे सामने वेळे अभावी आयोजन समितीने घेतलेला निर्णय 2-2 षटकांचे होतील. पुन्हा एकदा पॅडल स्वीप. वाव. झेल सोडला ना, त्या झेलानंतर 5-12. पाच चेंडू 12 धावा. झेल सोडला किती महागात पडलाय. राईट अमोर द विकेट. उडवलाय, पकडो क्या जीतो मॅच. व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ द मैच. मैच में एक बार फिर से ट्विस्ट. इसीलिए कहते हैं कि क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्सी. 3-12, 4-12. अतिशय रंगतदार मॅच. फासल्या फासफूस करणारी मॅच. आणि वेज स्पोर्ट्सचे मालक, प्रोपरायटर, स्टार क्रिकेटर अभिनय पाटील, आपण स्टेजवर यायचंय. मैदानामध्ये तो आणखीन एक किलर, डिस्ट्रॉयर, विनाशक, स्फोटक, दणकेबाज, धडाकेबाज असा फलंदाज मॅन फ्रॉम गणेशपुरी जीतू भोपी. वेगवेगळ्या गोलंदाजाला जबरदस्त चोपी अशी ज्याची ख्याती आहे असा जीतू भोपी. काय फलंदाजी केली होती जीतू भोपीने सामळ्याच्या आमदार चषक 2024 दे दनादन जॉन जानी जनार्दन. 4 चेंडू आणि 12 धावा. बघूया गोलंदाज निरंजन काय करतोय. जीतू भोपे आणि निरंजन यांच्यामधलं युद्ध. उडवलं आल्या हेलिकॉप्टर. करारा प्रहार. क्लिक ऑफ द रिस्ट. फासल्या फासफूलची मॅच. कडक. प्रकाशजी पाटील गातेस यांना विनंती, आपण स्टेजवर यावं. नितेशचे पप्पा
नितेश पाटील गातेश यांचे पप्पा प्रकाशजी पाटील आपण स्टेजवर यावं प्लीज. थँक्यू डीजे. जितू बोपीने आल्या जो फटका मारला ना, फ्लिक ऑफ द रिस्ट, इट वॉज वन ऑफ द बेस्ट शॉट ऑफ द टुर्नामेंट. ज्याप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये अडचणीमध्ये असताना हर्षद ओंडोने फ्लिक ऑफ द रिस्ट दाखवलं होतं, अगदी त्याच तोडीस तोड फटका जितू भोपी. खेळ खल्लास होतोय की काय बघूया, पण खेळ खल्लास. व्हाट अ क्रिकेट, व्हाट अ विनिंग मैच. ये है जलवा शिव कृपा वैतरणी ट्रॉफी का. समीर जी मस्ती यांचं स्वागत आणि सन्मान. पुढचा सामना जलद करा, आजवरच्याला टॉस साठी जा. ही शेवटची मॅच आहे, स्वागत आणि सन्मान होणारी या हीच मॅच 3 ओव्हरची, समीरजी मस्ती यांचं स्वागत 2 ओव्हरची होईल. वा जितू बोपी. आजवरच्याला टॉस करून घ्या माईक झाला का. ओके चला फास्ट, चला टीम बोलवा. टॉस झालेला आहे, टॉस झालेला आहे. कौस्तुभ भोईर यांचं स्वागत आणि सन्मान राहुल पाटील यांच्या हस्ते होत आहे. चला टीम बोलवा. अडकमल सर.